नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी हिंदवी रेडिओ 89.6 या आपल्या साताऱ्यातल्या आपल्या सर्व श्रोत्यांच्या अत्यंत जवळच्या आणि हक्काच्या अशा रेडिओ वाहिनीवर मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमात. या विशेष कार्यक्रमाचं नाव आहे जागर साहित्यप्रेमींचा. या सिरीजमध्ये आपण साताऱ्यामध्ये 1 ते 4 जानेवारी या कालावधीत 99 अर्थात शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे साजरं केलं जाणार आहे त्यामधील विविध प्रमुख समन्वयकांशी आपण गप्पा मारतोय. त्या सिरीजमध्ये माननीय श्री दत्तात्रय मोहिते साहेब प्रमुख समन्वयक ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा समिती हे आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम आपल्या हिंदवी परिवारातर्फे मोहिते साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्ते सर. साहित्य संमेलन म्हणल्यानंतर त्याचं जे काही उद्घाटन आहे हे मुख्य मंडपामध्ये होईल. त्यावेळेला स्वागताध्यक्ष असतील, संमेलनाध्यक्ष असतील, इतर पदाधिकारी मंडळी असतीलच. त्यावेळेला भाषणांच्या द्वारे त्या उद्घाटनाची डिक्लेरेशन केलं जाईल. होय. परंतु खऱ्या अर्थानं संमेलनाची सुरुवात जी काही होती ती बऱ्याच वेळेला ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा जी गावातून जाती आणि गावामध्ये वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून या शोभायात्रेचा फार मोठा फरक पडतो आणि ग्रंथदिंडीचा फार मोठा फरक पडतो. आणि अतिशय मान्यवर आणि दिग्गज अशा साहित्यिक मंडळींच्याकडून या कार्यक्रमाचा शुभारंभ होत असतो. बरोबर आहे. तर त्या अशा महत्त्वाच्या समितीचे प्रमुख समन्वयक तुम्ही आहात. तर मला पहिल्यांदा हेच तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही समन्वयक म्हणून, प्रमुख समन्वयक म्हणून या समितीमध्ये कशा पद्धतीनं आपला प्रवेश झाला? सर, 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे साताऱ्यात होत आहे तर त्याचे स्वागताध्यक्ष माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब आणि कार्याध्यक्ष श्री विनोद कुलकर्णी यांच्या माध्यमातून माझ्याकडे विचारणा केली गेली की आपण ग्रंथदिंडी व शोभायात्रेसारख्या महत्त्वाच्या समितीवर आपण काम कराल का, आपण वेळ देऊ शकाल का? कारण मी आहे शासकीय नोकरीत, मी सहकार विभागात सहकारी अधिकारी श्रेणी 2 या पदावर काम कार्यरत आहे. बरोबर. परंतु तरी मी माझ्या वरिष्ठांशी चर्चा करून मी 1.5 महिन्याची रजा काढून हे कामकाज करत आहे. आणि त्यासाठी मला कुलकर्णी साहेब असतील, भोसले शिवेंद्र बाबा असतील, त्या दोघांनी जी संधी दिली त्यांचं मी खरं तर त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करतो आणि आभारही मानतो. कारण खरंच मोठ्या समितीवर मला काम करायची संधी दिली की ह्या समिती ही तसं पाहिलं तर संमेलनाचा जो महत्वाचा टेम्पो आहे, शुभारंभ आहे किंवा वातावरण निर्मिती जी आहे ती ह्या समितीच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे या समितीला फार मोठं स्थान आहे आणि त्याच्या मागचं काम पण मोठं आहे. मुलाखतीत पुढे सांगेनच तुम्हाला त्या बाबतीतलं पूर्ण कामकाज. बरोबर. अत्यंत महत्वाची समिती आहे. कोणत्याही संमेलनामध्ये या समितीचं कामकाज अत्यंत जिकिरीचं, अनेक हजारो लोकांशी संपर्कात येणार आणि त्याचं नियोजनबद्ध सुरुवात म्हणजे इथूनच पाया घातला जातो की 4 दिवस संमेलन नक्की कसं होणार आहे. तर त्यामुळे ही अतिशय महत्वाची समिती आहे. तर याच्यामध्ये प्रामुख्यानं जे काही आपण वातावरण निर्मिती म्हणतो तर त्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे चित्ररथ असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचा समावेश असणारा अशा प्रकारचा हा संपूर्ण उपक्रम असतो. तर या तुमच्या बरोबर सगळ्यात पहिल्यांदा तर मला तुमचं कौतुक करायचं आहे की शासकीय नोकरीमध्ये असून नोकरीच्या कामकाजातून सुटका मिळवून म्हणजे 1.5 महिन्याची रजा घेऊन
तुम्ही पूर्ण वेळ या समितीच्या कामकाजासाठी दिलात त्याबद्दल तुमचं खरोखर कौतुक आहे. आणि एखादा साहित्यप्रेमी असल्याशिवाय तो असं काही करू शकणार नाही. खरं आहे सर. हां हां खरंय. मी कारण अश्वमेध ग्रंथालय आणि वाचनालय जे साताऱ्यात आहे हां ते रवी जुटिंग त्याचे अध्यक्ष अध्यक्ष आहेत आहेत. आणि मी त्याचा उपाध्यक्ष आहे. बरं. मी या चळवळीत किमान 25 वर्ष कार्यरत आहे. वा वा वा. आणि त्याच अनुषंगाने माझ्याकडे विचारणा केली गेली आणि त्या अनुषंगाने मी त्यांना होय म्हटलं. हां हां आणि त्याप्रमाणेच मी गेली 1.5 महिना झालं कार्यरत आहे. हां हां 1.5 महिना रजा काढून आहे. आणि त्याच्यापूर्वी आम्ही ज्या शाळांना व्हिजिट केल्या तर त्याही आम्ही 1.5 महिना रजा काढली असली तरी 2.5 महिन्यापासून आम्ही काम करतोय. 2.5 ते 3 महिन्यापासून कामकाज वा करत वा आहोत. वा. बरोबर. कामाचा आवाका खूप मोठा फार आहे. मोठा आवाज हां, आहे. हां. आणि मग अशा वेळेला तुम्हाला मदत करायला तुमच्याबरोबर ही जी एक समिती गठीत होय, केलेली होय, आहे होय. तर त्या समितीमध्ये नक्की कोण कोण आहेत आणखी? सर या कमिटीत मी जरी मुख्य समन्वयक असलो तरी या समितीत इतरही 10 अन्य व्यक्ती आहेत ज्या आता श्री रवींद्र खानदारे सर आहेत तर ते स्वतः शिक्षण अधिकारी आहेत. बर. गट शिक्षण अधिकारी आहेत सातारा तालुक्यात. बर त्यानंतर सन्मती देशमाने म्हणून आहेत ते विस्तार अधिकारी आहेत शिक्षण विभागातच. बर बर त्यानंतर राजकुमार निकम म्हणून माझी आता सेवानिवृत्त झालेले आहेत ते माजी शिक्षण अधिकारी आहेत. होय. त्यानंतर अनंत जोशी जे आपले एक जनकल्याणला सर्व व्यवस्थापक होते हा. ते आहेत. हां त्यानंतर ॲडव्होकेट अनिरुद्ध जोशी आहेत. त्यानंतर राजेश भोसले आहेत जे रयत बँकेला चेअरमन म्हणून माजी चेअरमन आहेत रयत बँकेचे. बर बर त्यानंतर किरण कदम व उमेश पाटील हे एक जनता बँकेतले माजी वसुली अधिकारी आहेत. हां 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 त्यानंतर माजी उपनगराध्यक्ष राजू गोडशे बर. ते आहेत. बर आणि शिवराष्ट्र ट्रेकर्स सातारा हे या संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन प्रकाश सावंत बर. हे पण या कार्य समितीत हिरिरीने भाग घेतलेला आहे त्यांनी. बर बर तसंच आम्हाला शासकीय जिल्हा स्तरावर असेल किंवा तालुका स्तरावर असतील शिक्षण विभागाने आम्हाला चांगली मदत केलेली आहे. बर बर बर. बरीच मंडळी आहेत. होय होय सर. हां ग्रंथ दिंडी आणि शोभायात्रा जी आहे त्याची तयारी तुम्ही पूर्वतयारी म्हणून काय केलं नक्की? सर आम्ही गेली 2.5 ते 3 महिन्यापासून जवळजवळ सातारा जिल्ह्यातल्या बहुतांश शाळांना आम्ही व्हिजिट केल्या. त्यानंतर आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं की बाबा तुम्ही आमच्या आपल्या सातारचा संमेलन आहे 33 वर्षानंतर आपल्याला मिळालेला मान आहे आणि परत कधी मिळेल हा माहीत नाहीये. तर आपण याच महत्वाच्या चित्ररथात शोभायात्रेत आपण समाविष्ट व्हा यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलं. तसं आम्ही प्रत्येक शाळेला जाऊन व्हिजिट केली, भेटी देऊन त्यांच्याकडून आम्ही कन्फर्मेशन लेटर घेतलं. मग तशा आपल्याकडं 56 शाळांनी कन्फर्मेशन लेटर दिला आणि चित्ररथात आणि शोभायात्रेत सामील होण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्हाला सामील करून घ्या. आणि तसं आपण आता 56 चित्ररथ आपल्याकडं आता आलेले आहेत. बर बर बर. आणि महत्वाचं म्हणजे हे चित्ररथ वेगवेगळ्या विषयाची संबंधित असणार होय आहे. सर. तर मला साधारण त्या चित्ररथांचे विषय काय आहेत त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगितली तर बरं होईल. सर आता आपण चित्ररथाचे महत्वाचे एक 10 विषय काढले होते. विषयसूची 10ची विषयसूची होती. त्यात भारतीय संत साहित्य, मग त्यात संत तुकाराम महाराज असतील, त्यानंतर ज्ञानेश्वर, नामदेव, बहिणाबाई, जनाबाई इत्यादी त्यांच्यावरच्या अभंग, ओव्या, त्यानंतर भारुडं याबाबतचे संदेश हा एक विषय होता. त्यानंतर विषय क्रमांक 2 होता मराठी साहित्याची परंपरा. मग त्यात भक्ती साहित्य असेल, शाहिरांची परंपरा असेल, दलित साहित्य चळवळ असेल. त्यानंतर विषय क्रमांक 3 होता स्वातंत्र्य आंदोलनातील साहित्य. मग त्यात आपल्या स्वातंत्र्यवीरांनी जे काही साहित्य निर्मिती केली, मग सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, अशा जे आपले बहुमोल असे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांचे साहित्य त्या संदर्भातले चित्ररथ करावेत असं सांगितलेलं. त्यात सामाजिक सुधारकांचे कार्यासंदर्भातले चित्ररथ करा. मग त्यात महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याबाबतची त्यांचं लेखन याबाबतचे चित्ररथ करण्यासंदर्भात सांगितलं. त्यानंतर आधुनिक साहित्य जे पु ल देशपांडे असतील, त्यानंतर वसंत बापट, शंकर पाटील, वि स खांडेकर याबाबतचे साहित्य
हे पण विषय आपण त्यांना दिले होते. त्यानंतर विषय क्रमांक 6 होता भारतीय संस्कृती व लोकसाहित्य व वारसा याबाबतचे वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, त्यानंतर इतर संत परंपरा, लावण्या, त्यानंतर लोककला, गोंधळ असेही विषय त्यांना आपण दिले होते. त्यानंतर विषय क्रमांक 7 होता ज्ञानाचा प्रतिकात्मक चित्र. मग त्यात पुस्तकांचा सागर, त्यानंतर सर्व धर्म समभाव, त्यानंतर वाचन संस्कृती, ज्ञानसागर असेही विषय त्यात दिले होते. त्यानंतर विषय क्रमांक 7 होता तो आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे की साताऱ्यातली साहित्याची परंपरा. मग त्यात आपल्या थोरले प्रतापसिंह महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, त्यांचेही काही बरीच साहित्याचे कलाकृती आहेत त्या त्यांनी ही करावं. त्यानंतर आपल्या इथले कवी बास मर्डेकर असतील, कवी गिरीश असतील, कवी वसंत असतील, त्यांच्याबाबतचे चित्र सामील करण्यासंदर्भात सांगितलेलं. त्यानंतर आता आपण साताऱ्यात अलीकडे जो आपला पर्यटनाचा फार मोठा विषय आहे की जो कास पठारासारखा असेल किंवा इतर महाबळेश्वर सारखा असेल, मग त्या संदर्भात काही चित्ररथ करता येतात का, त्याचा तोही विषय दिला. साताऱ्यातलं पर्यटन, त्यानंतर आपण साताऱ्यातली शिक्षण परंपरा, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, लक्ष्मीबाई असतील, अशा विषयावर पण त्यांना आपण चित्ररथ करण्यासंदर्भात सूचित केलं होतं. मात्र आम्ही त्यांना चित्ररथ तयार करताना त्यांना आम्ही अटी आणि शर्ती घातल्या होत्या, नियम घातले होते. कारण चित्ररथाला जर नियम नसतील किंवा शोभायात्रेत नियम नसतील तर काहीच त्याला सुसूत्रता येणार नाही, भरकटेल. हा, यासाठी आम्ही खास प्रयत्न करून त्या चित्ररथात आपण की जेणेकरून चित्ररथाचा जो दर्जा आहे तो थोडासा चांगला राहील ह्याची एक प्रयत्न केला होता. काय साधारण नियम आणि अटी म्हणजे आपण म्हणलं होतं त्यांना? साधारणतः आपण चित्ररथाचा विषय निवडताना कोणत्याही धार्मिक भावना दुखवणार नाहीत किंवा जातीय तेढ निर्माण होणार नाही याची त्यांनी जबाबदारी घेणं अत्यंत महत्वाचं ते हे केलं होतं. बरोबर, महत्वाची अट आणि नियम ठेवला होता. त्यानंतर जे चित्ररथ असतात ते साधारणतः ट्रॅक्टरवर असतात किंवा ट्रकवर असतात, जीपवर असतात. त्याच्यावर एखादं व्यासपीठ त्यांनी उभं करावं. त्याच्या स्वभावताली जी मुलं आता चित्ररथात सामील होणार आहेत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं, त्यांच्या चित्ररथाला सुरक्षेच्या दृष्टीने स्टेजवरती ग्रिल टाईप सुरक्षा व्यवस्था त्यांनी ही केली पाहिजे. त्यानंतर चित्ररथात सहभागी मुलांची, कारण हा चित्ररथ जरी आता आपण 56 घेतलेले असतील तरी त्याच्याबरोबर प्रत्येक चित्ररथामागे 40-50 मुलं आहेत. मग त्या मुलांची काळजी घेणं हे प्रत्येकाची आम्ही घेणं शक्य नाहीये. तरी आपण RSPचे शिक्षक असतील, त्यानंतर होमगार्ड असतील, पोलीस यंत्रणा असतील, त्यानंतर आम्ही काही स्वयंसेवक नेमलेले आहेत, त्यांनाही आपण दिलेली आहे जबाबदारी. मात्र तरी मुख्य करून शाळेनं ती जबाबदारी पार पाडावी अशी आम्ही एक त्यांना सूचना केलेली आहे. त्यानंतर त्यांची वेशभूषा ही व्यवस्थित असावी हा एक उद्देश होता त्यात, किंवा त्यांना त्याबाबत सांगितलं गेलंय. अशा पद्धतीने आपण सूचना दिलेल्या आहेत. वा वा वा. नाही, एकूणच विषयांचं वैविध्य जर आपण बघितलं आणि जे पूरक आहे, साहित्य संमेलनाचा दर्जा उंचावणारा आहे, अशा प्रकारच्याच विषयांची सूची आपल्याला दिसतीये. आणि त्याचबरोबरीनं ते एक सुसंबद्ध पद्धतीनं, सुनियोजित पद्धतीनं ती शोभायात्रा निघावी आणि ती खरोखर शोभायात्रा असावी. या दृष्टिकोनातून तुम्ही खूप प्रयत्न केलेला आहे असं एकूण तुमच्या बोलण्यातून आता जाणवतंय. या ग्रंथ दिंडीत आता म्हणजे चित्ररथांच्या बरोबरीनं एक ग्रंथ दिंडी म्हणून आपण काढतोय. त्याच्यामध्ये काही लोकनृत्य, लोकगीत किंवा असे काही प्रकार त्याच्या बरोबरीनं आहेत का? आणि ग्रंथ दिंडीची जी पालखी आहे ऍक्च्युली साहित्याची, तर ती कशा प्रकारची आहे? सर, पालखी आता आपण सागवानी पालखी केलेली आहे आणि ती सजावट वगैरे आपण फुलाने वगैरे करतोय. त्या पालखीत आपण तुकारामांची गाथा, त्यानंतर ज्ञानेश्वरी, त्यानंतर भारताचं संविधान, त्यानंतर मावळत्या ज्या संमेलनाध्यक्ष आहेत तर बवाळकर मॅडम आणि आत्ताचे संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील साहेब, ते या दोघांचे आपण त्यांचे चरित्र ग्रंथ किंवा त्यांचं वाङ्मय पण आपण त्यात ठेवतोय. तसंच आपली ही राजधानी आहे, त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचाही चरित्र ग्रंथ ठेवतोय आपण त्या ह्याच्यात. वा वा वा. आता त्या पालखीच्या बरोबरीनं जे मी म्हणलं की लोकनृत्य किंवा या स्वरूपामध्ये काय तुम्ही जसं म्हणलात की एक बँड पथक असणार आहे किंवा झांज पथक असणार आहे, ते काय काय त्याच्या बरोबरीनं असेल? सर, आपले हे एकूण 56 चित्ररथ आहेत. हे 56 चित्ररथ असले तरी त्याच्याबरोबर वाद्यवृंद पाहिजेच, मुख्यानं चित्ररथ जाणं, शोभायात्रा असणं बरोबर नाहीये. तर आपण सुरुवातीला एक 50 वादकांचं एक ढोल पथक ठेवलेलं आहे.
ते आपण संमेलनाच्या वतीनं ठेवलेलं आहे. तसेच आपल्याकडं एक 5 बँड पथकं आलेले आहेत. बर. पण ते मुलं असल्यामुळं ते काही व्यावसायिक नाहीयेत. त्यामुळे आपण त्यांना स्पॉट दिलेले आहेत. आपले महत्वाचे जे चौक आहेत सातारा शहरातले, मग त्या महत्वाच्या चौकात आपण त्या शाळांना त्यांचे बँड पथक तिथं ठेवण्यासाठी त्यांना योजना दिलेली आहे. म्हणजे की ते तिथं- त्या चित्ररथाचं किंवा शोभायात्रेचं स्वागत करतील तिथं बँड वाजवून त्या चौकात. होय. तर तसे ते बँड पथक 3 आहेत आणि 2 झांज पथक, अशी 5 स्पॉट आपण त्यांना दिलेले आहेत. 5 चौकात त्यांनी त्यांचं स्वागत करायचे. त्यानंतर आपल्याकडे 9 लेझिम पथकं आलेली आहेत. बर. तर ती 9 लेझिम पथकं आपण प्रत्येक 5 चित्ररथानंतर एक लेझिम पथक अशी आपण ती योजना केलेली आहे की जेणेकरून संपूर्ण याचं वातावरण निर्मिती कंटिन्यू राहावी, हा त्यातला एक उद्देश आहे. बरोबर. त्यानंतर आपल्याकडं 2 एनसीसीचे पण शाळा आलेल्या आहेत. त्यांचं संचलन पण आपण करतोय त्यात. बर. महत्वाचं आपण पहिल्यांदाच सुरुवात करतोय ती ढोल पथकानं चालू करतोय. ढोल पथक हे आपलं 50 वादकांचं आहे आणि ते आपण स्वतः आयोजित केलेलं आहे. त्यानंतर 10 घोडेस्वार आहेत की त्याच्यावर वेगवेगळे वेशभूषा धारण केलेले आपले छोटे साहित्यिक असतील. त्यानंतर आपण वासुदेव रूपी 6, कारण पारंपरिकता पण येणं आवश्यक आहे, त्यामुळे 6 वासुदेव आहेत. त्यानंतर तुतारी शिंगवाले आपण 12 शिंगवाले आपण त्या पालखीच्या पुढे आहेत. त्यानंतर आपली पालखी राहील आणि त्या पालखी सोबत आपले 10 छत्रीधारक आणि 10 अब्दारी धारक असतील. अशी छानशी योजना आहे. त्यानंतर आपली घोडागाडी म्हणजे बग्गी आहे आणि त्यात ते किंवा उद्घाटक आपले विश्वास पाटील साहेब आहेत. तसेच संमेलनाचे अध्यक्ष असे मान्यवर त्या बग्गीत बसतील. आणि त्यानंतर जे इतर सातारचे प्रथम नागरिक असतील, त्यानंतर संमेलनाध्यक्ष असतील, संमेलनाचे कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष, हे सर्व त्यानंतर चालत राहतील आणि त्यानंतर आपल्या चित्ररथाला सुरुवात होईल. अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे. वा. तर नियोजन तर तुम्ही अगदी चोख स्वरूपामध्ये केलेलं हे तुमच्या बोलण्यातनं जाणवतंय. साधारण किती शिक्षण संस्थांनी सहभाग घेतलाय म्हणला? 56. म्हणजे प्रत्येक शाळेला एक चित्ररथ. सातारा जिल्ह्यातला आहे त्या शाळा? सातारा जिल्ह्यातल्या जिल्ह्यातल्या आहेत. संपूर्ण सातारा जिल्ह्यातील शाळा आहेत. 11 तालुक्यातल्या चित्ररथ आहेत आपल्याकडं. तर या चित्ररथाचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक वेळी शाळाच सहभागी होतात. तर यावेळी साहित्यप्रेमी आणि पुस्तकप्रेमी असा एक ग्रुप आहे जावली तालुक्यातला, जावली आणि महाबळेश्वर तालुक्यातला. त्यांचं एक चित्ररथ आहे की हे याच्यापूर्वी कधी झालेलं नाही, मात्र आपल्या चित्ररथात किंवा आपल्या शोभायात्रेत हे एक वैशिष्ट्य असेल. त्यानंतर आतापर्यंत औद्योगिक क्षेत्रात काम करणारी एखादी कंपनी चित्ररथात किंवा शोभायात्रेत कधी सामील झालेलं नाही, मात्र आपल्या चित्ररथात आणि शोभायात्रेत यावेळी त्यांचाही चित्ररथ आहे. तसेच त्यांचे 200 ते 250 कर्मचारी त्यांच्या दैनंदिन ड्रेसमध्ये आपल्या चित्ररथात सामील होणार आहेत. बर. ते कुपर फाउंड्री आणि कुपर कंपनीचे ते कर्मचारी आणि कुपरचा एक चित्ररथ आहे. त्यांनी ग्रंथ प्रदर्शन हा एक विषय निवडलेला आहे आणि त्याच्यात एक छान त्यांनी चित्ररथ तयार केलेला आहे. वा. अतिशय सुंदर असा त्यांनी चित्ररथ केलेला आहे. म्हणजे अनेक वैशिष्ट्यांसह ही शोभायात्रा आहे. होय सर. जसं तुम्ही आता म्हणला की पुस्तक प्रेमी किंवा वाचक प्रेमी जे आहेत, तर ते म्हणजे मला आठवतंय की महाबळेश्वर तालुक्यामध्ये असणाऱ्या भिलार गावला जे पुस्तकाचं गाव म्हणून दर्जा मिळाला, तेव्हापासून तिथं ती वाचन संस्कृती खूप चांगली वाढली आणि म्हणून त्यातलेच लोक ही आता तुम्हाला अप्रोच झालेली असणार आहे. शोभायात्रेचं उद्घाटक म्हणून कोण आहेत? विश्वास पाटील साहेब आहेत. म्हणजे संमेलनाध्यक्ष हे उद्घाटक आहेत. आणि त्यांच्या बरोबरीनं मग कोण मान्यवर त्या उद्घाटनाच्या वेळेला उपस्थित असणार आहे? आता आपले संमेलनाध्यक्ष माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे असतील, स्वागताध्यक्ष असतील. त्यानंतर संमेलनाचे महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी सर असतील. त्यानंतर भवाळकर मॅडम आहेत. भवाळकर मॅडम ज्या मावळत्या संमेलनाध्यक्ष होत्या त्या आहेत. त्यानंतर सातारचे प्रथम नागरिक अमोल मोहिते असतील. त्यानंतर आपले कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आहेत. कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आहेत. असे सर्व आणि त्याबरोबरीने साहित्यिक मंडळी पण आहेत. आपण बऱ्याच साहित्यिकांना आपण त्या ग्रंथदिंडीच्या शुभारंभाप्रसंगी बोलवलेलं आहे. त्यातील उपस्थित महाराष्ट्रातले सगळे बोलवलेले. होय सर. आता याच्यामध्ये शोभायात्रेचा जो मार्ग आहे, म्हणजे शुभारंभ कुठनं होणार आणि ती कुठपर्यंत कशा मार्गाने जाणार? शोभायात्रेचा शुभारंभ हा आपण राजवाड्यावरून म्हणजेच गांधी मैदानावरून छत्रपती
प्रतापसिंह महाराजांच्या पुतळ्याला हार घालून तिथून आपण शोभायात्रेस सुरुवात करतोय. आपण तिथून मोती चौकातून देवी चौकातून कमाने आहोत, कमावणे हौदावरून आपण शेटे चौकातून पोलीस मुख्यालयाच्या तिथून ते शिवतीर्थावर, शिवतीर्थावरून आपण संमेलन स्थळी म्हणजे शाहू स्टेडियम येथे आपण समारोप करतोय. बर. अशा आणि हे पद्धतीचा किती मार्ग तारखेला आणि किती वाजता आहे? दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी ही शोभायात्रा आहे. वर्षाचा आरंभ आपण शोभायात्रेनं करतोय. वा वा वा. आणि सातारकरांना ही पर्वणी राहील. बर. आणि दुपारी 4:30 आपले शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी सुरुवात होणार आहे. बर. आता या शोभायात्रेचं स्वागत जसं आपण म्हटलं मगाशी काय बँड पथकं वगैरे असणार आहेत, तसं चौकामध्ये जे स्वागत होणार आहे त्याचं काय नियोजन केलेलं आहे? सांगतो सर. आपण रांगोळीनं सुरुवात म्हणजे रांगोळी काढून आपण त्यांचं स्वागत करतोय. तसेच फुलाची उधळण पण करतोय. तसेच आपण मोती चौकात एक छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल त्यांचा बँड पथक आहे. त्यानंतर कमाने हौदावर पॅरेंट्स असोसिएशनचं बँड पथक आहे. आणि शिवतीर्थावर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जे आहे साताऱ्यातलं नामांकित स्कूल आहे, तर त्यांचं बँड पथक आहे. असे 3 बँड पथक आहेत. आणि मध्ये आधी आपण आहे ना मोठ्या चौकात शेटे चौक आणि याच्यात देवी चौकात आपण झांज पथकही ठेवतोय. बर. अशा पद्धतीनं स्वागत केलं जाणार आहे. करतोय आपण. शोभायात्रेच्या निमित्तानं आता तुम्ही जो म्हणताय हा पॅलेस स्ट्रीट आहे आपला, होय. आणि त्याच्यावरनच शोभायात्रा निघणार आहे. होय. त्यामुळं वाहतुकीचं नियोजन हे मात्र त्या दिवशी काहीतरी बदललेलं असेल. होय. तर ते अर्थात पोलीस सूचनानंतर येतीलच. होय. पण साधारणपणानं आता काय संकल्पना आहे की त्यावेळेला काय नक्की आपण केलेलं आहे? सर आता आपण आहे ना सगळे चित्ररथ हे कोटेश्वर मैदान, क्रांती स्मृती आणि कलावाणिज्य कॉलेज आहे तिथं पार्क करतोय. आणि त्यांना येताना पण त्यांना सांगितलेलं राधिका मार्गे आपण या, म्हणजे सगळ्या ट्रॅफिकला डिस्टर्ब होणार नाही. बरोबर. आपण असं नियोजन केलेलं आहे. आणि त्यानंतर प्रत्येक म्हणजे आपले 56 चित्र आहेत, त्याच्या प्रत्येक चित्ररथाच्या 5 जे चित्ररथ आहेत त्याच्या मागे एक 4 RSPचे शिक्षक, RSPचे अधिकारी जे पोलीस गणवेशात टाईपच असतात, खाकी गणवेशात, तर त्यांना आपण नियुक्त केलेलं आहे. असे आपण 60 RSPचे शिक्षक घेतलेले आहेत आणि ते त्याचं नियोजन करणार आहेत. तसंच आपण शिवराष्ट्र ट्रेकर्स सातारा या ट्रेकिंग संस्था आहे, त्यांचेही 25 स्वयंसेवक घेतलेले आहेत. तेही आपल्याला मदत करणार आहेत. तसेच होमगार्ड्स आहेत आणि ट्रॅफिक पोलीस आणि पोलीस यंत्रणा, आपण पोलीस यंत्रणेने आपल्याला चांगली मदत केलेली आहे. तेही आपल्याबरोबर आहेत. बर. नाही, महत्वाचं म्हणजे की चित्ररथ हे या वेगवेगळ्या ग्राउंडवर जमणार सुरुवातीला, आणि नंतर ते राजवाड्यावर येणार आणि तिथं क्रमानुसार ते लागणार. आता तो जो क्रम आहे तो कसा आहे आणि तो त्या शाळांना कळवलाय का आपण? सांगतो सर. आज दिनांक 26/12/2025 रोजी आपण छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ह्या सर्व समाविष्ट चित्ररथांचे जे शाळा आहेत त्यांना आपण बोलवलंय आणि आपण तिथं लकी ड्रॉ टाईप काढतोय. बर. आणि ते लकी ड्रॉ काढून आपण त्यांनाच क्रमांक देतोय. मात्र सुरुवातीला आपण काही शाळा फार लांबच्या आहेत, तर त्या शाळांना आपण प्राधान्य देतोय. ज्या तालुका लेवलला आहेत तर त्यांना आपण प्रथम प्राधान्य देतोय. आणि इतर जे चित्ररथ आहेत त्यांना मात्र आपण लॉटरी टाईप काढतोय. आणि लॉटरी काढून ज्याचा पहिला नंबर येईल, ज्याची चिठ्ठी निघेल, त्याला आपण प्रथम क्रमांक देतोय. असं आपण करतोय की जेणेकरून कुणाला अन्याय व्हायला नको किंवा कुठं आक्षेप यायला नको. आपण सुरुवात करतोय संमेलनाची, तिथून कुठं बाधा येऊ नये. बरोबर. म्हणजे लोकशाही पद्धत तुम्ही अवलंबलेली आहे. नक्कीच की याच्यामध्ये हा माझ्या ओळखीचा आहे म्हणून पहिला आला असं ते होणार नाही, कधीच होणार नाही. बरोबर. आणि आता या शोभायात्रेचा समारोप जो आहे म्हणजे तो संमेलन स्थळी होणार आहे, पण तिथं काही वेगळा कार्यक्रम होणार आहे का या ह्याचा शोभायात्रेच्या समाप्तीचा? आपण शोभायात्रा जी पालखी आहे शोभायात्रेतील ती फक्त संमेलन स्थळी जाईल. इतर जे चित्ररथ आहेत ते आपण तिथंच विसर्जित करून, कुठं पोहे नाक्यावर नाही, आपण चित्ररथ हे शाहू स्टेडियमवर चित्ररथ विसर्जित करून त्यांना त्यांच्या मार्गानं
नाश्त्याची किंवा खाऊची व्यवस्था करून आपण त्यांना पाठवतो. हा, म्हणजे तो खाऊ मार्गस्थ करतोय ते आपण. सगळे लोक जे मुलं सहभागी आहेत त्यांना त्या खाऊची व्यवस्था स्टेडियमवरच असणार आहे. नाही, आपण सुरुवातीला त्यांना सुरुवातीला जिथं ते पार्किंग आहे, हा. कोटेश्वर असेल, क्रांती स्मृती असेल, त्यानंतर कला वाणिज्य कॉलेज असेल, तर तिथं आपण त्यांना सुरुवातीलाच प्रत्येक ह्याला पाणी, खाऊ, त्या खाऊ मध्ये आपण बिस्किट, त्यानंतर केळी देतोय आणि त्या बरोबरीनं मुलांचा स्टॅमिना राहावा, मुलं चालणार आहेत तर त्यांना आपण लेमन गोळी ती पण प्रोव्हाइड करतोय की जेणेकरून त्यांना भूक पण लागू नये, ताणही लागू नये, आणि पाणीही देतोय. अशा पद्धतीने तिथं देतोय आणि त्यानंतर आपण समारोपाला पण त्यांना खाऊ देतोय. बर बर बर. आता हे जे समाविष्ट झालेले चित्ररथ आहेत किंवा जे विद्यार्थी त्यामध्ये सामील होणार आहेत, शिक्षक जे काही सामील होणार आहेत, तर यांना काही तुम्ही सहभागाचं प्रमाणपत्र किंवा देऊन असा काही त्यांचा सन्मान करणार आहे का? सर, आपण जे सहभागी चित्ररथ आहेत त्यानंतर त्यातले विद्यार्थी असतील, शिक्षक असतील किंवा संस्था असतील तर त्यांना आपण सगळ्यांनाच सहभाग प्रमाणपत्र देतोय. बरं. तसेच महत्वाचं काय, ज्या सहभागी शाळा आहेत त्यांना आपण त्यातील उत्कृष्ट चित्ररथ पण काढतोय आपण. त्यांना वेगळं सन्मान चिन्ह, ट्रॉफी आपण त्यांना प्रदान करतोय. तसंच उत्कृष्ट 11 संचलन असेल किंवा शिस्तबद्धता असेल तसेही चित्ररथ आपण काढतोय की जेणेकरून त्यांच्यात शिस्तबद्धता पण येणं आवश्यक आहे, कारण मुलांची सुरुवात आहे. बरोबर बरोबर. हा एक आमचा दृष्टिकोन आहे त्यात. आणि हे जे सन्मान आपण करणार आहे हे त्याच दिवशी ती चित्ररथ विसर्जित होण्यापूर्वी ते करणार आहे का वेगळ्या कार्यक्रमात करणार आहे? नाही, आपण त्यासाठी 3 परीक्षक नेमलेले आहेत आणि 3 वेगवेगळ्या शाळांचे कला शिक्षक नेमलेले आहेत की जेणेकरून आपण त्यात ट्रान्सपरन्सी राहावी. आणि तिघांना 3 वेगवेगळे गुणतक्ते दिलेले आहेत आणि त्यांनी त्याचे मार्क्स काढून, गुण काढून त्यांनी त्याचे नंबर काढायचे आणि त्यानुसार आपण त्याचा स्वतंत्र असा कार्यक्रम घेणार आहे. कारण त्यानंतर आपला कार्यक्रम कंटिन्यू होणार नाही, कारण उशीर होईल. बाहेरचे चित्ररथ आहेत, मग त्या चित्ररथांना लांब जावं लागणार आहे. त्याच्यामुळे आपण तो कार्यक्रम मात्र नंतर घेणार आहे. पण संमेलन कालावधीतच घेणार आहे? नाही. संमेलन झाल्यानंतर आपण स्वतंत्र त्यांचे कार्यक्रम घेणार आहोत. हा, बरोबर, स्वतंत्र घेणार आहोत. बरोबर. अतिशय उत्तम माहिती सर तुम्ही दिलेली आहे आणि खरोखर जाणवतंय की तुम्ही गेले 2-3 महिने किती काम करत असणार आहे या समितीवर, आणि जेणेकरून एक वेगळी दिशादर्शन करणारी ही कमिटी असेल की जेणेकरून 4 दिवसामध्ये किती सूत्रबद्ध पद्धतीनं किंवा अतिशय काटेकोर नियोजनाप्रमाणे हे संमेलन होणार आहे. त्यामुळं वेळेचा अपव्यय कोणताही न होता अतिशय व्यवस्थित पद्धतीनं संमेलन सगळं पार पडेल याची खात्रीच तुमच्या समितीच्या कामकाजाच्या वरनं दिसणार आहे. नक्कीच सर. संमेलन पण छान होणार आहे आणि सुसूत्र आणि व्यवस्थित होणार आहे. तसंच आपली शोभायात्राही अतिशय लक्षणीय आणि देखणी होईल याची खात्री आहे मला. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही साताऱ्यातल्या सर्वसामान्य लोकांना या शोभायात्रेनिमित्त किंवा या चित्ररथाच्या निमित्तानं काय आवाहन कराल? सर, मी असं सांगेन की आपल्याकडे 33 वर्षानंतर आपल्याला ही जबाबदारी आलेली आहे किंवा ही संधी आलेली आहे, तर हे संधीचं सोनं करावं आणि या चित्ररथ असेल, ग्रंथदिंडी, त्यानंतर आपले जी शोभायात्रा आहे त्यात जे विविध चित्ररथ येणार आहेत, बाहेरून येणार आहेत आपल्या सातारा जिल्ह्यातून, त्यानंतर पुस्तकप्रेमींसारख्या ग्रुपनं आपल्याकडं नोंदणी केलेली आहे, तसेच कुपर सारख्या एका औद्योगिक कंपनीनं यात सामील झालेले आहेत. तर ह्यांचे हे जे वैविध्य आहे किंवा वैशिष्ट्य आहेत हे सगळे पाहण्यासाठी, तसेच या चित्ररथाला प्रोत्साहन देण्यासाठी, या लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व सातारकरांनी, तसेच साताऱ्यातले जिल्ह्यातील मी सर्व सातारकरांना आवाहन करतो की त्यांनी सगळ्या शोभायात्रेला त्यांनी सगळ्यांनी यावं आणि या शोभायात्रेची शोभा वाढवावी. तसेच या मुलांना जे भविष्यातले कलाकार आहेत या सगळ्यांना त्यांनी प्रोत्साहन द्यावं असं एक माझं विनंती राहील. बरोबर बरोबर. म्हणजे हा जो शोभायात्रेचा मार्ग सांगितला आपण की राजवाड्यापासून सुरुवात होणारी, पॅलेस स्ट्रीटनं जाणारी, ते पोवई नाका शिवतीर्थापासून संमेलन स्थळापर्यंत म्हणजे शाहू स्टेडियम पर्यंत जाणारी, हा जो मार्ग आहे या मार्गाच्या दुतर्फा उभं राहून लोकांनी टाळ्या वाजवून या मुलांचं कौतुक करावं, प्रोत्साहन द्यावं आणि त्यासाठी हजारोच्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घ्यावा. हो, नक्कीच. या सगळ्यांनी हजारोच्या संख्येनं तर सहभागी व्हावंच. तसेच
लगेच त्यांना प्रोत्साहनपर टाळ्या वाजवाव्यात. काही ठिकाणी जर त्यांना स्वागतपर त्यांना फुलाची उधळण करता आली चित्ररथांवर तरी तीही सातारकरांनी करावी. कारण आपला इतिहासच आहे. आपण जेव्हा मॅरेथॉन वगैरे सातारची करतो तेव्हाही आपण त्यांना किती प्रोत्साहन देतो बाहेरच्या स्पर्धकांना. तर हे तर आपल्या मातीतले आहेत, आपलीच मुलं आहेत. तर त्यांचं फुलाच्या उधळणीत किंवा अन्य नाविन्यपूर्ण अशा पद्धतीने त्यांनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो सर्व सातारकरांना. वा 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 वा. तेव्हा श्रोते हो, आज आपण 99 किंवा शतकपूर्व अशा प्रकारच्या साताऱ्यामध्ये 1 ते 4 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या संमेलनाचा शुभारंभ ज्या कार्यक्रमानं नेहमी होतो त्या ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा समितीचे प्रमुख समन्वयक माननीय श्री दत्तात्रय मोहिते साहेब यांच्याशी त्या समितीच्या कामकाजासंदर्भात आणि तो उपक्रम कशा पद्धतीनं राबवला जाणार आहे याच्या संदर्भात आपण आज चर्चा केली, गप्पा मारल्या. त्यांच्या बोलण्यातून जी तळमळ आहे, जी आपल्या सातारकरांचं जे साहित्याचं प्रेम आहे ते उफाळून आलेलं आपल्याला वारंवार दिसत होतं. म्हणजे काही वेळेला बोलताना त्यांचे डोळे देखील पाणावले. म्हणजे एवढी आत्मीयता किंवा एवढा माणूस घुसून काम करणारा असेल तरच ते कार्यक्रम चांगला होतो. तर हे आपल्याला नक्की दिसतं. तेव्हा हा अशा चांगल्या पद्धतीनं होणारा, अतिशय उत्कृष्ट ठरणारा आणि संपूर्ण जगभरात ज्याची कीर्ती पसरेल अशा प्रकारच्या कार्यक्रमाला सातारकर साहित्यप्रेमींनी जरूर उपस्थित राहावं. या दिवस 1 ते 4 या कालावधीमध्ये, 1 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये संपूर्ण वेळ आपल्या आवडत्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आणि संमेलनामधले सर्व उपक्रम हे विनामूल्य आहेत. इथं कुठलंही शुल्क नाही, याला कुठलेही पासेस नाहीत. फक्त लोकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं असं मी हिंदवी परिवाराच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो. आज मोहिते साहेब हे त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवातच होणार आहे संमेलनाची. इतक्या गडबडीत असताना सुद्धा वेळात वेळ काढून आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झाले आणि आपल्या सर्व प्रश्नांची अगदी दिलखुलासपणानं त्यांनी उत्तरं दिली. त्याबद्दल हिंदवी परिवारातर्फे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर. शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. हे शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे.
या भूमीवर अखंड धरली छाया, स्वराज्य विस्तारक शाहूनी रचला भक्कम पाया. क्रांतिसिंह गर्जला येथे, क्रांतिसिंह गर्जला गोऱ्याला थेट भिडाया. असा लढा उभाळा आमचा, जिंकू सर्व लढाया. शिवशंभूंच्या सृजनाची, राजकोश ग्रंथांची, घेऊन आण आज उजळली ज्योत ही राजधानीची. हे शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे, गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. हे शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे, गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. मम पप्पा मम पप्पा पप्पा, मम पप्पा मम पप्पा पप्पा. पप्पा सानी दसानी द पानी द मम पप्पा सानी दसानी द पप्पा 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 सानी दसानी द पानी द मम पप्पा सानी दसानी द मम पप्पा पप्पा पप्पा. क्रांती ज्योत चेतली अक्षरे पोचवी घराघरात, मुळाक्षरे गिरवली भीमाने जुन्या राजवाड्यात. क्रांती ज्योत चेतली अक्षरे पोचवी घराघरात, मुळाक्षरे गिरवली भीमाने जुन्या राजवाड्यात. विद्येचा वटवृक्ष जणू, विद्येचा वटवृक्ष जणू उन्नतीचा झंझावत. कृष्णे काठी ज्ञान यज्ञ दाखवी वाट तिमिरात. यशवंत कीर्तिवंतांची, दृढनिश्चयी संकल्पांची, घेऊन स्फूर्ती आज उजळली ज्योत ही राजधानीची. हे शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे, गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. हे शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे, गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. जागृत आम्ही सदा मायगे तुझ्या प्रतिष्ठेसाठी, कृष्णेने संकल्प सोडला यास्तव यमुने काठी. जागृत आम्ही सदा मायगे तुझ्या प्रतिष्ठेसाठी, कृष्णेने संकल्प सोडला या यमुने काठी. बळघामाचे उभे राहिले, बळघामाचे उभे राहिले विद्वानांच्या पाठी. अंथरला गालीचा दयाचा तुझ्या स्वागतासाठी. अभिजात या स्वप्नपूर्तीची, त्या लखलखत्या मुकुटाची, घेऊन प्रभा आज उजळली ज्योत ही राजधानीची. हे शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे, गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. हे शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे,
जण सह्याद्रीच्या